दोन वेगवेगळे बिस्किट्स, एक बिस्किट्स 5 रुपयाला मिळतं, एक बिस्किट्स 100 रुपयाला मिळतं. मग दोन्ही पण बिस्किट्सच आहेत, मग त्यांच्या प्राईसमध्ये एवढा डिफरन्स का? कारण की त्यांच्यासाठी जी ब्रँड पोझिशनिंग केलेली आहे किंवा त्यांचा जो टार्गेटेड ऑडियन्स बेस आहे हा वेगवेगळा आहे. त्या स्पेसिफाईड कंपन्याने त्यांच्यासाठी वेगवेगळी ब्रँड पोझिशनिंग केली. मग ब्रँड पोझिशनिंग म्हणजे काय? जर तुम्ही बघितलं असेल स्मॉल बिझनेसेसमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा किंवा कॉमन प्रॉब्लेम काय आहे, तर माझा प्रॉडक्ट तर खूप चांगला आहे पण तो सेल्सच होत नाही. मग तो सेल्स का होत नाही? कारण की तुम्ही तुमच्या प्रॉडक्टसाठी ब्रँड पोझिशनिंग केलेली आहे का? तुमचा प्रॉडक्ट तुमच्या क्लायंटसमोर काय म्हणून लक्षात राहतो तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हाला ते माहीत नाही तर तुम्ही ब्रँड पोझिशनिंग म्हणजे काय हे माहीत करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बघितलं असेल की प्रॉडक्ट कॅटेगरी जरी एक असेल तरी पण त्यांच्या प्राइजेस वेगळ्या असतात. जसं की जर तुम्ही बघितलं असेल बिस्लेरी असेल तर बिस्लेरीवर आपण एक पर्टिक्युलरली सेफ आणि ट्रस्टेड वॉटर म्हणून बघतो. त्याच अपोजिटला जर लोकल ब्रँड बघितले तर आपल्याला त्यावर जास्त विश्वास राहत नाही. पार्लेजीकडे एक बजेट फ्रेंडली बिस्किट्स म्हणून बघतो, पण ते जर तुम्ही डार्क फॅन्टसी बघितलं असेल तर एक प्रीमियम कॉस्ट, मग ते प्रीमियम म्हणून ओळखले जातात. मोटोरोला असेल किंवा रिअलमी असेल तर ते अफोर्डेबल मोबाईल म्हणून कन्सिडर होतात. पण हेच जेव्हा आपण ॲपल किंवा सॅमसंगचे जे हाय रेंजचे मोबाईल्स आहेत त्याला प्रीमियम किंवा स्टेटस सिम्बॉल म्हणून बघतो. म्हणजेच काय, प्रॉडक्ट कॅटेगरी जरी सेम असली तरी लोकांचं परसेप्शन्स वेगळं आहे. परसेप्शन्स वेगळं असल्यामुळे प्राईस वेगळी आहे, त्याचं प्रॉफिट मार्जिन वेगळं आहे. त्यामुळे ब्रँड काय करतात, ब्रँड त्यांच्या प्रॉडक्ट वाईज त्याची वेगवेगळी पोझिशनिंग करतात. पोझिशनिंग ही कशावर डिपेंड्स असते तर त्या सेगमेंट्सवर डिपेंड्स असते. ते वेगवेगळ्या सेगमेंटसाठी वेगवेगळ्या टाईपचे प्रॉडक्ट्स क्रिएट करतात. त्यामुळे ॲटोमॅटिकली काय होतं, ॲटोमॅटिकली त्यांचा बिझनेस ग्रो व्हायला हेल्प होतं. मग तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर तुमचा ब्रँड किंवा तुमचा बिझनेस सेट करायचा असेल, ग्रो करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ही गोष्ट डिसाईड केली पाहिजे की तुमचा प्रॉडक्ट हा नक्की कोणासाठी, तुमचा प्रॉडक्ट हा चीप आहे, प्रीमियम आहे, क्वालिटी आहे, हे तुम्ही आयडेंटिफाय केलं पाहिजे. एक क्लिअर मेसेज तुम्ही तुमच्या क्लायंटपर्यंत ठेवला पाहिजे, आयदर बेस्ट प्राईस किंवा प्रीमियम फी. आणि हाच मेसेज तुम्ही तुमच्या सगळ्या मार्केटिंग प्लॅटफॉर्ममध्ये किंवा तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये युटिलाइज केला पाहिजे. जेव्हा का एकदा तुमची ब्रँड पोझिशनिंग क्लिअर झाली तर ॲटोमॅटिकली कस्टमर तुमचा ब्रँड लक्षात ठेवतो आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होतो तर त्यातनं तुमचा बिझनेस ग्रो व्हायला हेल्प होत असतो. या टाईपच्याच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा आणि जर तुम्हाला तुमची ब्रँड पोझिशनिंग माहिती करायची असेल तर आम्हाला प्लॅन म्हणून कॉमेंट करा.